चिंचखेडला बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार, युवकावर देखील बिबट्याचा हल्ला। दिंडोरीतल्या चिंचखेडमध्ये बिबट्यानं कहर केला असून आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चिंचखेड येथील बेलबाग वस्तीवर माणिकराव सीताराम ढुमणे यांच्या गट क्रमांक 231 मध्ये घरासमोर बांधलेले गाईचं वासरू बिबट्यानं हल्ला करत ठार केलंय। घटनास्थळी वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ, वन्यजीव रक्षक देवीदास सताळे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर सोनवणे यांनी पंचनामा केलाय। आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत व बेलबाग वस्तीवर जिल्हा परिषद शाळा देखील असून शालेय विद्यार्थी येथील शाळेत शिक्षणासाठी येतात, परंतु बिबट्याच्या भीतीनं मुलांसह पालकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तसंच बिबट्याच्या भीतीनं शेती कामासाठी शेतमजूर मिळणं देखील मुश्किल झालंय। तसंच चिंचखेड गावापासून 100 मीटर अंतरावर प्रमोद पगारे यांच्या घराजवळ बिबट्यानं विश्वास पगारे या युवकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु युवक गाडीवर असल्याने गाडी वेगाने पळविल्यामुळे युवक थोडक्यात बचावलाय। वन विभागानं परिसरातील बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अन्यथा बिबट्याच्या हल्ल्यात मरण्यापेक्षा आम्ही फाशी घेऊन मरू असा संतापजनक इशारा येथील नागरिकांनी दिलाय। यापूर्वी देखील बेलबाग वस्तीवरील याच भागात बिबट्यानं 5 शेळ्या हल्ला करून ठार केल्या होत्या। घटनास्थळी वन विभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने पिंजरा लावला असून सदरील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं प्रयत्न सुरू केले आहेत। मध्ये वाघाचं इतकं प्रमाण झालं, इतकी दहशत झाली। आमच्या इकडं पाठी आज 5 वाजता जर 1 वर्षाचं वासरू होतं ते खाल्लं इकडे बेलबाग मळा। त्याच्यात पूर्वी माझ्या 5 शेळ्या शिशकांत दिनकर फुगट इकडे माझ्या 5 शेळ्या खाल्या जागीच, म्हणजे 50 फुटाच्या अंतरावर लगेच आता दुसरा हल्ला झालाय। तर शेवट आता काय करायचं, लहान पोरं जाते इकडं शाळेमध्ये बेलबागात, शेवट आम्हाला फाशी घ्यायची पाळी येईल आता। वन विभागानं काही जर केलं मदत कार्य तर ठीक, नाही तर मग आम्ही फाशी घेऊन टाकू आता डायरेक्ट। फाशी करता पर्यायच नाही राहिला आता, मजूर वावरात येत नाही बस वाघाच्या भीतीनं, याच्या भीतीनं, नाही तर गळफास घेऊन मरू आम्ही। हाच पर्याय आमच्या पुढं, आता दुसरा काहीच नाही। चिंचखेडला हल्ला होतो बिबटचा, म्हणजे आता दिंडोरी तालुक्यात आता बिबट्यांचाच बराचसा प्रादुर्भाव झालेलाच आहे। त्या अनुषंगाने चिंचखेड हे गाव आपल्या कादवा नदीलगत असल्याने ऊसाचं क्षेत्र पण जास्त आहे, बागायत क्षेत्र आहे, त्या दृष्टिकोनातून त्यांना राहण्याची जागा ही मुबलक प्रमाणात मिळते। त्याचबरोबर भटके कुत्रे वगैरे असे खाद्य पण त्यांना वेळेत भेटून जातात। त्या कारणास्तव शेतकरी आणि हा बिबट वन्य प्राणी यांच्यात कुठंतरी अचानकपणे झालेल्या भेटीत घटना होण्याचा संभव राहतो। त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी फक्त शेतीचे कामं करताना जपून कामं करावी, काळजीने कामं करावी। आपली जनावरं जी असतील ती बंदिस्त गोठ्यात नेहमीप्रमाणे बांधावी। संध्याकाळच्या वेळेला आपलं सूर्य मावळाच्या आतच आपली जनावरं गोठ्यामध्ये बंदिस्त करून, जेणेकरून आपणही स्वतः सुरक्षित राहू, आपले जनावरही सुरक्षित राहतील आणि शेतीचे कामं पण वेळेवर केले जातील। म्हणून शेतकऱ्यांनी आता बिबट बाबत जी धास्ती घेतलेली आहे ही तितकीच खरी आहे, परंतु वन विभाग काही दिवसातच नव्याने काही प्रयोग करण्याच्या प्रयत्नात आहे केले। वरवंडी दिंडोरी परिसरात काही नव्याने कॅमेरे लावले, त्या कॅमेऱ्यांच्या अनुषंगाने बिबट हा कोणत्या क्षेत्रात वावरत आहे हे कळतं। ते कळल्यानंतर शेतकऱ्यांना एक जागृती तयार होते आणि जागृतीमुळं ते बिबटपासून सावध होतील, असं एक शास्त्राने कुठंतरी एक मार्ग काढलेला आहे। त्यामुळं सध्या तरी वन विभागाला बिबट्यांचा बंदोबस्त करणं एक अवघडच झालेलं आहे। शासनाचं जे काही नियम आहेत, कायदे आहेत, त्या कायद्यांचं उल्लंघन करता येत नाही। ही शासनाकडूनच पूर्ण तयारी होऊन खालच्या कर्मचाऱ्यांपर्यंत ते मुद्दे यायला पाहिजे, त्यावेळेला कुठंतरी ते बिबट्यांचा बंदोबस्त केला जाईल। तोपर्यंत आहे त्याप्रमाणे आपण शेती कामं, स्वतःचं जीव, आपल्या पाळीव प्राण्यांचा जीव कसं वाचवता येईल आणि बिबट्यापासून कसं सावध राहता येईल हे आमचे वन कर्मचारी वेळोवेळी घटना घडलेल्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात माहिती देतातच। त्या माहितीचं मात्र आपण ह्या कारणी ऐकून जसं काही न ऐकल्यासारखं करणं हे चुकीचं होईल, जेणेकरून आपल्या जीवावर बेतणार नाही अशा पद्धतीने राहावं, हीच आमच्या वन विभागाकडे। माझं नाव SS कांबडी, वनरक्षक फोपसी। बिबट्याची काळजी कशी घ्यावी शेतकऱ्यांनी? आपल्या घराजवळचं गवत काढून टाकावं, म्हणजे घराजवळ अडचण ठेवू नये।
आणि शाळेत जेव्हा मुलं जातात त्यावेळेस एकटं पाठवू नये, त्यांना सोडायला पालकांनी जायचं मळ्यात जर घर असेल तर. आणि दुसरा विषय, रात्रीच्या वेळेस एकट्याने बाहेर पडू नये, हातात बॅटरी किंवा घुंगऱ्याची काठी घेऊनच बाहेर पडावं. आणि गुरंढोरं आपले पाळीव जनावरं बंदिस्त गोठ्यातच ठेवावे. आणि आपल्या दिंडोरी तालुक्यात तसं बागायती क्षेत्र जास्त असल्यामुळे, म्हणजे ऊस जास्त असल्यामुळे बिबट्या या वन्य प्राण्याला थंड हवेचं ठिकाण वाटतं, म्हणून थोडीशी संख्या वाढायला सुरुवात झाली. जेणेकरून त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी अजून एक काळजी घ्यायची आहे की रात्रीच्या वेळेस शक्यतोवर मिरचीचा किंवा असं थोडंसं आईल वगैरे जळतं खराब टाकून धूर करावं, म्हणजे आजूबाजू बिबट्याचा वावर होणार नाही. फटाकडे फोडावे. माझे नाव एच.पी. दळवी वनरक्षक टेकलरे. सध्या तर पावसाचं वातावरण सुरू झाले आणि जिकडे तिकडे गवत वाढलेले आहे घराजवळ, त्यामुळे बिबट्या संदर्भात काळजी घेताना शेतकऱ्यांना सांगताना की आपल्या घराजवळचं आजूबाजूचं जे लपण क्षेत्र आहे ते साफसूफ करून घ्यावं. शौचास बाहेर पडू नये. रात्रीच्या घराजवळ घरातील शौचाचा वापर करावा. त्यानंतर घराजवळ लाईट लावावं. आणि लहान मुलांना शक्यतो संध्याकाळी 6 वाजेनंतर बाहेर एकटं खेळायला सोडू नये. शक्यतो TV किंवा अभ्यास करण्यासाठी घरातच ठेवावं त्यांना. आणि शेतात जाताना किंवा रात्री इकडे तिकडे फिरताना स्वतःजवळ टॉर्च काठी बाळगावी. आणि वयस्कर माणसांनीसुद्धा घरातच थांबावं संध्याकाळच्या वेळेस, जेणेकरून बिबट्यावर आपल्यावरती हल्ला करणार नाही आणि आपल्याला बिबट्यापासून इजा पोहोचू शकणार नाही. माझ्या गाईचे वासरू 1 वर्षाचं असून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्याचं फार नुकसान झालं. तसेच इथे बेलबाग शाळा आहे आणि शाळेतील विद्यार्थीसुद्धा या रस्त्यानं जात असतात आणि वन विभागाचे त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. वन विभागाला आम्ही वारंवार हे करूनसुद्धा वन विभागवाले येथे नाही. आणि तसेच एक 6-7 महिन्यापूर्वी येथील शशिकांत फुगट येथील त्याचे 5-6 शेळ्या खाल्या, तरी आम्ही वन विभागाकडे कळून तरी कोणी दुर्लक्ष करतं वन विभाग. त्यांनी सर्वांनी येऊन, सरपंच काय असेल नसेल गावातील लोकांनी येऊन चौकशी केली.